नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालय तथा शिक्षण विभाग, जिल्हा परिषद व नवरचना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्काउट आणि गाईडच्या 43व्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन जिंतूर रोड भागातील नवरचना प्रतिष्ठान येथे करण्यात आले असून याचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड या होत्या, तर उद्घाटक म्हणून मनपाचे आयुक्त धैर्यशील जाधव होते. याबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी संजय ससाणे, प्राध्यापक सुनील पोलास, मंगेश नरवाडे, गजानन वाघमारे, शौकत पठाण, बाळासाहेब राखे, उपेंद्र दूधगावकर, जया जाधव, मिलिंद तायडे, स्वागताध्यक्ष नवरचना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रल्हाद मोरे, प्राध्यापक गंगासागर मोरे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. 3 दिवस सुरू असलेल्या या जिल्हा मेळाव्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून 15 जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत शोभायात्रा व अन्य सत्र होणार आहेत. जिल्हास्तरीय स्काउट गाईडचा मेळावा नवरचना प्रतिष्ठान जिंतूर रोड परभणी या ठिकाणी आज दिनांक 14 रोजी उद्घाटन सोहळ्यानं या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. या प्रसंगी परभणी मनपाचे माननीय आयुक्त आदरणीय धैर्यशील जाधव साहेब आणि इतर मान्यवर उपस्थित होते. उद्याला या कार्यक्रमासाठी पुढचा टप्पा म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये परभणी शहरातून विद्यार्थ्यांची विविध प्रकारचा संदेश देणारी प्रभात फेरी शोभायात्रा, दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना कुतूहल असलेला बिनभांड्यांचा स्वयंपाक आणि सायंकाळी या सर्व विद्यार्थ्यांची आपण ज्याला गॅदरिंग म्हणतो, वार्षिक स्नेह संमेलन म्हणतो, त्याला एक छान शब्द आहे स्काउट गाईडच्या भाषेमध्ये, त्याला सेक्युरिटी म्हणतो, तो संपन्न होणार आहे. या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि इतर सन्माननीय व्यक्तीला मी आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या उपस्थितीत सगळे कार्यक्रम पार पडतील आणि परवा दिवशी या सर्व कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या बाजूला जे मैदान आहे त्या ठिकाणी काही कवायती होणार आहेत, ॲडव्हेंचर कॅम्प आहे. त्या सगळ्या मुलांचं निरीक्षण करून परीक्षण करून त्यांना बक्षीस वितरणचा कार्यक्रम हा 16 तारखेला समारोप दिवशी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतो आहे. आणि आम्हाला आनंद वाटतोय की अशा प्रकारचा उपक्रम घेण्याची संधी नवरचना प्रतिष्ठानला मिळालेली आहे. आम्ही नक्कीच या संधीचं सोनं